हॅलो नमस्कार, स्वागत पुन्हा एकदा माझ्या नवीन ब्लॉगमध्ये। तर पाहू शकता आलो आहे गार्डनमध्ये आणि आज आहे शनिवार। शनिवारचा दिवस सुट्टी, लवकर जरा आले आणि बरंच पाहू शकता इथे करामती बरंच चाललं आहे, मुलं खेळतात आहे। तुम्ही पाहू शकता पुढच्या रविवारी आहे आपला गुढीपाडवा आणि मला चला दिवसभर तर टाईम भेटत तर थोडंसं ह्याच्यामध्ये शनिवारच्या दिवशी थोडं लवकर आपण निघतो आणि आपल्या बच्चे कंपनींना असं खेळण्यासाठी बाहेर घेऊन येतो। मुलं पण बिझी असतात, परीक्षा आली आहे जवळ आणि सगळी मुलं आता परीक्षेच्या तयारीत आहेत आणि इथे आमचं चिरंजीव पण परीक्षेच्या तयारीत आहे आणि त्यातून थोडासा वेळ म्हटलं चला मुलांना जरा बाहेर अभ्यासाच्या ह्याच्यातून थोडं फ्री होण्यासाठी थोडंसं आणलं आहे गार्डनमध्ये। इथे चिमुकली आपल्या आईबरोबर क्वालिटी टाईम आपण स्पेंड करत असतो। आपल्या मुलांना पण बरं वाटतं आपण जेव्हा पालकांबरोबर असतो आणि आपल्या आईवडिलांबरोबर असतो तेव्हा आपल्याला असं सुरक्षित वाटतं आणि खरंच मुलांना आईवडिलांचं प्रेम भेटणं फार गरजेचं असतं असं मला वाटतं। तर भाग्यवान असतात ती सगळी मुलं ज्यांना दोन्ही प्रकारचं आईवडिलांचं प्रेम भेटतं। तर झोकाळ्यावर बसायचं होतं पण ते ऑलरेडी झोका एंगेज झालेला आहे। तर मंडळी उन्हाळा चालू झाला आहे, मार्च महिना पण संपत आलेला आहे आता, लास्ट वीक। छानसं वातावरण आहे पण जरा पण एक पण पत्ता हलत नाही, डुलत नाही आहे सगळं स्तब्ध झालेलं आहे असं। आमचा चिरंजीव तिथे खेळतो आहे आणि मी इथे अशी चालली आहे। तर कोण कोण आपल्या मुलांना विकेंडला असं बाहेर आणतं फिरायला, नक्कीच कमेंट करून सांगा। माझी तर खूप तारेवरची कसरत होते कारण सकाळी जे 5 वाजल्यापासून जे माझं चालू असतं ते पूर्ण आता संध्याकाळचं असं बाहेर फिरायला न्यायचं म्हटलं खूपच हालत होते। तरी पण मुलांच्या चेहऱ्यावरचं हास्य बघितलं की तो कंटाळा, तो थकवा दूर जातो, तो आनंद चेहऱ्यावरचा पाहून आपला थकवा निघून जातो आणि खरंच भले त्रासदायक आहे पॅरेंटिंग म्हणजे आपण धावपळ वर्किंग लेडीजला भरपूर त्रासदायक असतं असं मला वाटतं, पण आनंद वाटतो, हा त्रास पण काही जास्त वाटत नाही। तर अशी ही बच्चे कंपनी। चला तर मंडळी, ब्लॉग आवडला तर नक्कीच लाईक करा, कमेंट करा। भेटू उद्याच्या ब्लॉगमध्ये। उद्या आहे रविवार आणि मी आहे इथे उभी। ते पहा इथे मी बसून घेतला आहे, थकवा आला, उभं राहून बसायला कुठे सीट जागाच नाही आहे रिकामी, तर मी या घसरगुंडीवर बसून घेतला आहे। तर ब्लॉग आवडला तर नक्कीच लाईक आणि कमेंट करा।